स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 14 जुलैच्या भागात रम्या ऑफिसमधल्या लिफ्टमध्ये अडकते. काव्या पार्थसाठी डबा घेऊन येणार आणि त्यांच्यात बोलणं होणार या विचाराने तिचा संताप होत असतो. दुसरीकडे वसू काव्याच्या खोलीत तिच्या आणि जीवाविरुद्ध पुरावे बघायला जात असते. पण रूमचं दार उघडताच बाहेर कल्पनाने फरशी साफ करण्यासाठी टाकलेल्या साबणावर तिचा पाय घसरतो आणि वसू खाली पडते आणि तिचा काव्याच्या रूममध्ये जाण्याचा प्लॅन फसतो. तिकडे रम्या प्रयत्न करून लिफ्टच्या बाहेर पडते आणि तिला 5चा मीटिंगसाठी येण्याचा मेसेज मिळतो. काव्या पार्थला ताटात खिचडी वाढून देते, पण पार्थ ती घ्यायला नकार देतो. ऑफिसमधला एक पिऊन केबिनमध्ये येतो आणि तेव्हा पार्थला त्याचा उपवास आहे असं कळतं. तेव्हा पार्थ ती खिचडीची प्लेट त्याला देतो. काव्याला त्याच्या वागण्याचं थोडं वाईट वाटतं. तिकडे आश्रमात नंदिनीचे क्लायंट्स आश्रमाचं आणि पाणीपुरीवाल्याचं कौतुक करत असतात. तेव्हा पाणीपुरीवाला नाही तर ते माझं मिस्टर आहेत असं नंदिनी म्हणते. क्लायंटला हे समजल्यावर त्याची माफी मागतात. तेव्हा आनंद निवास आणि माझ्या बायकोसाठी मी काही करू शकतो असं जीवा म्हणतो. आलेले पाहुणे आनंद निवासला मदत म्हणून एक रक्कम देतात. नंदिनी जीवाचे आभार मानते. दुसरीकडे काव्या रागाने ऑफिसमधून निघत असते. तेव्हा तुमच्यासाठी जेव्हा मी हे सगळं करत होतो तेव्हा तुम्ही सुद्धा असंच नाकारलं होतं याची जाणीव पार्थ करून देतो. हे सगळं जर गिल्ट म्हणून करत असाल तर मला यातला काहीच नकोय असं तो म्हणतो. मालिकेच्या आगामी भागात जीवा नंदिनीला त्याच्या मनातलं सांगतो. आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊया असं तो म्हणतो. तेव्हा नंदिनी त्याला रात्री डिनरला जाऊया का असं विचारते आणि पार्थ सुद्धा काव्याला लॉंग ड्राईव्हसाठी विचारतो. जीवा नंदिनी आणि पार्थ काव्या एकत्र येण्याचा हा मार्ग असणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर. आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.